मित्रांनो, काल ऍक्सिडेंट झालता इथं आणि तुम्हाला सांगतो इतकी भयानक विजा झाली आणि ती जी व्यक्ती होती ना ती लेडीज होती. तुम्हाला सांगतो स्पॉट कोणचा होता तुम्हाला दाखवतो बा इकडे. हे बा मित्रांनो, इथं काल इथं इतक्या जोरात 2 लेडीज पडल्या मित्रांनो. कुठं इथं कारण काय सांगू मित्रांनो तुम्हाला, फक्त आहे ना फोन, कानाला फोन लावायचं कारण. ती जी व्यक्ती होती का, जी दुसरी लेडीज, ती ना अशी ह्या रस्त्याने ना इकडे चालली होती, परंतु ती तिकडून इकडं त्या रस्त्यानं इकडे यायला लागली. अशी रोड क्रॉस करत आणि इथून ह्या रस्त्यानं अशी सरळ एक व्यक्ती चालली. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, तिनं जेव्हा रोड क्रॉस करायचा प्रयत्न केला तर तिच्या असं तेव्हा सेम आहे असं बुजुर्ग कानाला फोन घेऊन चालले. ते असं कानाला फोन. मग कधी कधी काय करते लोक आहे ना, असं कानाला फोनच्या चक्करमध्ये मित्रांनो असं रोड क्रॉस करते, तिकून इकडं आणि इकडून तिकडं. आणि ह्या रोडनं कसं गाड्या एकदम जोरात जाते. ह्या बघा, ही गाडी आता जोरात आहे का, हा ही गाडी जोरात चालली आता. तर मित्रांनो, तर मग अशा गाड्या सनकन जाते, कारण या ढाळ रस्ता आहे आणि एकदम लोकांना सकाळी कामाची गडबड आहे. तिथं फास्ट लोक आपले आपले कामाला निघून जात राहते. सांगायचं तात्पर्य हेच की रोड क्रॉस करताना जरा एक वेळेस असं माग वळून पाहायचं. जय भीम सप्रेम जय भीम. असं माग वळून पाहायचं, म्हणजे जे न करून ना अशा दुर्घटना टळतील. आता इथे कितकी भयानक लागलं तुम्हाला सांगतो मित्रांनो. मी टपरीवर जय भीम मी टपरीवर तिथं बसलेलो होतो, तुम्हाला सांगतो. आणि तिथून मी ते जोरात आवाज ऐकला आणि धावत धावलं तर पाहत होतं काय आहे इथं. दोन्ही लेडीज पडलेल्या मित्रांनो. भयानक परिस्थितीमध्ये काळं कुत्रं यायला कोणी हात लावणे, लेडीज असल्यामुळे कोणी घाबरा लागला त्याला हात बी लावणे. मी जसं तिकडून पळत आलो आपल्या तिकडून टपरीकडून तिकडून डायरेक्ट मित्रांनो लगेच एकीला पटकन बाजूला केलं आणि दुसरीला बाजूला बसवलं उचलून. मग त्याला विचारलं, ताई तुम्हाला किती लागलं, काय लागलं? ते म्हणे भाऊ फक्त जर हाताला घासाडे बसले. पण दुसरी व्यक्ती तर मित्र होती डायरेक्ट अक्षरशः अशी रोडच्या मध्यभागी इथं बेशुद्ध पडलेली. डायरेक्ट इथं अशी बेशुद्ध पडेल होती मित्रांनो. तिला मी उचललं असं हाताला धरून आणि इकडे आणून असं इथं बसवलं आणि तिला पाणी वगैरे दिलं आणि तिला थोडं शांत केलं. तिची झाक उडाली मित्रांनो. तिचे डोळे उघडण नव्हते. ओके, जय भीम बंधू, जय भीम. तिचे डोळे उघडण नव्हते. पब्लिक जमा झाली. म्हणलं घाबरू नका, काय नाही. म्हणलं काय लागलं नाही. बाया काय जमा झाल्या, त्या लागल्या म्हणाला, लय लागलं. मी त्याला डोळा मारला. त्याला म्हणलं तसं म्हणू नका. तसं म्हणलं ना काय म्हणजे घाबरून जाते. लय लागलं केलं ना. आपण कधी पण मित्र कुठं ऍक्सिडेंट झाला ना, समोरच्या व्यक्तीला हिंमत द्यायची. त्याला काय सांगायचं, अरे काय लागलं नाही, काय जरसे घासाडे बस असं म्हणलं ना, त्याला वाटतं अरे खरंच मला काय लागलं नाही, काय करू. त्याला हिंमत येते बरं का. असं सांगितलं ना, आणि मी तसंच करतो. इथं जेव्हा ती व्यक्ती इथं पडली होती ना, तेव्हा मी धावत आलो आणि तिला म्हणलं अरे काहीच लागलं नाही, काय नाही, घासाडे फक्त हाताला जरसे घासाडे लागले म्हणलं, जसे पायाला असं काय नॉर्मल नाही. पण ऍक्सिडेंट खूप जोरात झालेला होता. गाडी तर अक्षरशः ना तुकडे झाले. त्या स्कूटीच्या ऍक्टिव्हच्या 2-3 ठिकाणी तुकडे इकडे तिकडे पांगले होते रोडवरती. तर टक्कर खूप जोरात झाली. तर माझं हेच म्हणणं आहे, रोड क्रॉस करताना इकडे तिकडे पाहून रोड क्रॉस करा. आणि त्या फोनच्या नांदामध्ये तर कधीच रोड क्रॉस करा जाऊ नका तुम्ही. कारण मित्रांनो, फोनच्या नांदामध्ये कित्येक लोकांचा प्राण गेला. मित्रांनो, माझं बस हेच म्हणणं आहे की जरा स्वतःची काळजी घ्या आणि फोन थोडा साईडला ठेवा. फोन साईडला ठेवूनच मग बाकीचे कामं करा. आणि असे रिक्सी कामं तर बिलकुल करू नका. ओके, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला आवड असेल तर सबस्क्राईब करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.